नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतो। आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीजला सुरुवात केली होती तुमचा टॉपिक नंबर 1 पार्टनरशिप फायनल अकाउंट या टॉपिक पासून आणि आतापर्यंत आपण या लेक्चर सिरीज मार्फत तुमच्या अकाउंट या विषयाचे 8 टॉपिक पूर्णपणे अभ्यासलेले। आज सुरू करतोय टॉपिक नंबर 9 एनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट। आता बरेचसे तुमच्या प्रायव्हेट ट्युशन असतील किंवा बरेचसे तुमचे कॉलेजेस असतील, याच्यामध्ये हा 9 नंबरचा टॉपिक आणि 10 नंबरचा टॉपिक शिकवला जात नाही किंवा परीक्षेला जे प्रश्न विचारले जातात त्या टॉपिकवर तेवढेच फक्त अभ्यासले जातात। म्हणजे थोडक्यात काय आहे, दुर्लक्षित हा टॉपिक आहे। परंतु तुमच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाताल किंवा जॉब मध्ये जाताल आणि अकाउंटंट म्हणून काम करणार आहात, त्यावेळेस या टॉपिकचं महत्त्व तुम्हाला जाणवणार आहे। तुम्हाला त्या ठिकाणी ॲनालिसिसच करावं लागणार आहे आणि ते सुद्धा फायनान्शियल स्टेटमेंटचं। त्याच्यामुळे हा जो टॉपिक असणार आहे हा तुमचा इंटरव्ह्यू ओरिएंटेड टॉपिक असणार आहे। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ॲज अ एम्प्लॉई म्हणून एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉब निमित्त जाताल इंटरव्ह्यू देण्यासाठी, त्यावेळेस तुम्हाला हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळं परीक्षेच्या दृष्टिकोनातून याला ऑप्शनला दुसरा टॉपिक असला तरी सुद्धा, दुसरा म्हणजे मला वाटतं त्याला डेथ ऑफ पार्टनर वगैरे हे टॉपिक और आहेत, मला तर नेमकं सांगता येणार नाही कोणता और असेल, परंतु याला ऑप्शनला एक टॉपिक आहे तुम्हाला। म्हणून काय करतात बरेचसे शिक्षक की हा टॉपिक शिकवतच नाहीत, परंतु अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे हा। आपल्याला डिटेल लाईन टू लाईन शिकायचा आहे। त्याच्यामुळं या टॉपिकचे सगळे लेक्चर तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक चांगल्या पद्धतीने समजेल। आणि तुमच्यापैकी काही विद्यार्थी मित्र जर या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आलेले असतील तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आता आपण आपला प्रवास शेवटाकडे आणलेला आहे। म्हणजे थोडक्यात काय की आपण टॉपिक 1 पासून सुरू केलं, तर आता टॉपिक 9 आहे। 9 आणि 10 म्हणजेच आपण हा व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत तुमचा अकाउंट हा संपूर्ण विषय या ठिकाणी शिकत आहोत। तर नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर याचा फायदा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पहिलंच लेक्चर असणार आहे, त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाचं असणार आहे बेसिक कन्सेप्ट या ठिकाणी मी काय ह्या टॉपिकच्या डिस्कस करणार आहे। त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या वर्गमित्रांपर्यंत नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून मलाही मोटिवेशन भेटेल अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बनवण्याचं, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या टॉपिकला सुरू करूया। चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, टॉपिकचं नाव आहे एनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, ॲनालिसिस। आता ह्या ॲनालिसिस या शब्दाचा अर्थ काय होतो आणि फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे। फायनान्शियल स्टेटमेंट आपण अकाउंटिंगची बेसिक कन्सेप्ट थिअरी वगैरे शिकत असताना टॉपिक नंबर 1 ची त्याच्यामध्ये मी फायनान्शियल स्टेटमेंट वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। इव्हन तुम्ही 11वी मध्ये देखील फायनान्शियल स्टेटमेंट कोणकोणते आहेत हे देखील अभ्यासलेलं आहे। बघा, बिझनेस ऑर्गनायझेशन म्हणजे आपण व्यवसायाचं अकाउंटिंग करतो आणि अकाउंटिंग करत असताना वर्षाच्या शेवटी आपण काय बनवतो, फायनल अकाउंट बनवतो, जो आपला पहिला टॉपिक आहे। फायनल अकाउंट प्रिपेअर करतो। आता या फायनल अकाउंट मध्ये आपण बघा काय काय बनवतो, ट्रेडिंग अकाउंट बनवतो, तुम्हाला जर आठवत असेल तर ट्रेडिंग अकाउंट असतं। त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतो आपण, आणि अजून एक स्टेटमेंट बनवतो ज्याला म्हणतो आपण बॅलन्स शीट। हे वर्षाच्या शेवटी म्हणजे इयर एंडिंगला बनवतो, आणि हे जे तीनही स्टेटमेंट आहेत, अकाउंटिंग स्टेटमेंट म्हणूया आपण याला आपण म्हणणार फायनान्शियल स्टेटमेंट। याला काय म्हणणार आपण, फायनान्शियल स्टेटमेंट। आय होप तुम्हाला हे फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय ते लक्षात येते की बिझनेसचं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट याला आपण फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हणणार। आता याचं पण त्यांनी काय केलेलं आहे की बायफर्गेशन केलेलं की ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे असणार आहे हे तुमचं इन्कम स्टेटमेंट असणार। याला काय म्हटलं जातं, इन्कम स्टेटमेंट। बघा, ट्रेडिंग अकाउंटवरून आपण ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस फाइंड आउट करतो, म्हणजेच इन्कम। प्रॉफिट अँड लॉस मधनं सुद्धा आपण नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस फाइंड आउट करतो, आणि बॅलन्स शीटला तुमच्या असेट अँड लायबिलिटीची पोझिशन काय आहे हे आपल्याला समजतं। त्याच्यामुळं
जे तुमचं ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असणार आहे ते कोणतं अकाउंट, कोणतं स्टेटमेंट असणार आहे, इन्कम स्टेटमेंट असणार आहे. आणि जे बॅलन्स शीट असणार आहे हे आपलं पोझिशन स्टेटमेंट असणार आहे. कशाची पोझिशन दर्शवणारे स्टेटमेंट असणार आहे, तर तुमच्या असेट अँड लायबिलिटीची पोझिशन दर्शवणारे स्टेटमेंट असणार आहे. आणि अनालिसिस म्हणजेच काय, हे जे इन्कम स्टेटमेंट आहेत आणि पोझिशन स्टेटमेंट आहे म्हणजेच फायनान्शियल स्टेटमेंट आहेत, याचं अनालिसिस म्हणजेच कंपॅरिझन, दोन फिगर मधलं कंपॅरिझन म्हणजेच अनालिसिस असणार आहे. तर ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. आता पुस्तकात काय दिलेले ते समजून घेऊया. फर्स्टली बघा, इंट्रोडक्शन टू रेशोज. आता बघा, रेशोज म्हणजे काय की कम्पेअर टू फिगर, म्हणजे दोन फिगरचं कंपॅरिझन केलं जातं. आता रेशोमध्ये आपल्याला 1-2-3 रेशो त्यांनी बेसिकच आहे शिकायला. याच्यामध्ये तुम्हाला इन डिटेल ज्यावेळेस तुम्ही ॲडव्हान्स ज्यावेळेस कॉमर्समध्ये शिकताल, BCom करताल, BBA करताल, MBA करताल किंवा MCom करताल, याच्यामध्ये तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट डिटेलमध्ये अभ्यासायला असणार आहे. डिटेल त्याचं कंपॅरिझन असणार आहे. तुम्ही आता इनिशियल स्टेजला आहात म्हणजेच 12वीला आहात आणि याच्यामध्ये इन डीप तुम्हाला ह्या स्टेटमेंटचा अभ्यास किंवा ॲनालिसिस करावं लागणार नाहीये. तर बॅलन्स शीट रेशो, तर बॅलन्स शीट रेशो म्हणजे काय, बॅलन्स शीटच्या असेट आणि लायबिलिटीच्या ज्या फिगर आहेत त्यांचं कंपॅरिझन करण्यासाठी काही रेशो आहेत. तर याच्यामध्ये करंट रेशो आणि लिक्विड रेशो हे खूप महत्त्वाचे आहेत. याचे तुम्हाला MCQ साठी देखील काय विचारले जातील, प्रश्न विचारले जातील किंवा हाच MCQ साठी फिल इन द ब्लँक साठी बॅलन्स शीट रेशो फॉलोइंग इज द डॅश डॅश इज द बॅलन्स शीट रेशो ऑप्शन दिले जातील आणि ते विचारलं जाईल. त्यामुळे हा जो असणार आहे हा आपला IMP पार्ट असणार आहे बॅलन्स शीट रेशोच्या संदर्भात. कोणते दोन बॅलन्स शीट रेशो असणार आहेत, करंट रेशो आणि लिक्विड रेशो. हे इन डिटेल आपण याच टॉपिकमध्ये पुढे जाऊन अभ्यासणार आहोत. याच्याविषयी आत्ता जास्त चर्चा करणार नाही, कारण की तुम्ही जास्त चर्चा केली तर तुम्हाला हे समजणार नाही. ज्यावेळेस आपण त्याचा प्रत्यक्षात अभ्यास करायला सुरुवात करू त्यावेळेस मी तुम्हाला बॅलन्स शीट रेशोमध्ये करंट रेशो, लिक्विड रेशो, त्याच्यामध्ये करंट असेट म्हणजे काय, करंट लायबिलिटी म्हणजे काय, लिक्विड रेशो म्हणजे लिक्विड असेट, लिक्विड लायबिलिटी कोणते असणार आहेत हे मी तुम्हाला इन डिटेल पुढे जाऊन समजून सांगेल. आता फक्त समजून घ्या की बॅलन्स शीट रेशोमध्ये दोन रेशो आहेत, एक म्हणजे करंट रेशो, दुसरा आहे लिक्विड रेशो. त्याच्यानंतर इन्कम स्टेटमेंट रेशो. आता मी तुम्हाला सांगितले की बाबा इन्कम स्टेटमेंटमध्ये कोणते दोन स्टेटमेंट असतात, तर बाबा दोन स्टेटमेंट म्हणजे कोणतं, पहिलं म्हणजे ट्रेडिंग अकाउंट आणि दुसरं स्टेटमेंट असणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या दोघांना आपण इन्कम स्टेटमेंट असं म्हणणार आणि याचे रेशो आपल्याला अभ्यासायचे आहेत. मग बघा, ग्रॉस प्रॉफिट हा ट्रेडिंग अकाउंट वरून फाइंड आउट करतो, तो ग्रॉस प्रॉफिट रेशो आपण अभ्यासणार. त्याच्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो आपण अभ्यासणार, नेट प्रॉफिट रेशो आपण अभ्यासणार आणि ऑपरेटिंग रेशो. हे जे चार रेशो आहेत त्यालाच आपण इन्कम स्टेटमेंट रेशो असं म्हणणार. हे पण तुमच्या दृष्टिकोनातून काय असणार आहेत, IMP याचे फॉर्म्युले वगैरे तुम्हाला पाठ ठेवावे लागतील, जेणेकरून जर तुम्हाला ते विचारले परीक्षेमध्ये तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे जे मला आता अनुभव आहे की बाबा फिल इन द ब्लँक्स असतील, वन सेंटेन्स असतील, याच्यामध्येच एखादा मार्क जातो, 99, 98 मार्क असतात, परंतु हे छोट्या गोष्टी त्यांच्याकडून विसरून राहतात आणि त्याच्यामुळे हा मार्क जातो. त्याच्यामुळे मी मुद्दामून लाईन टू लाईन समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला छोट्या गोष्टी देखील क्लिअर होणार आहेत. आणि कंबाईन आणि मिक्स रेशो, त्यांनी बघा इथं कंबाईन ऑब्लिक मिक्स रेशो असं एक हेडिंग दिलेलं. याच्यामध्ये काय केलं जातं की बॅलन्स शीट मधल्या काही फिगर आणि प्रॉफिट अँड लॉस किंवा इन्कम स्टेटमेंट मधल्या काही फिगर यांचं कंपॅरिझन केलं जातं आणि ह्या कंपॅरिझनलाच आपण कंबाईन रेशो किंवा मिक्स रेशो असं म्हणणार. मग याच्यामध्ये रिटर्न ऑन एम्प्लॉई रेशो असेल, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉई रेशो असेल त्यालाच ROCE म्हणणार आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट रेशो म्हणूया आपण त्याला. तर एवढेच रेशो तुम्हाला जे असणार आहेत आता सध्या तरी 12th लेवलला या रेशो बेसिक आहेत, हे सगळे एवढेच अभ्यासायला असणार आहेत. तर रेशो म्हणजे काय, त्याचं मिनिंग वगैरे त्यांनी खाली दिलेले, स्टेटमेंट म्हणजे काय वगैरे, तर ते देखील आपण या ठिकाणी अभ्यासू. आता बघा, मिनिंग मध्ये त्यांनी कशाचं मिनिंग दिलेलं आहे, तर पहिल्यांदा त्यांनी फायनान्शियल स्टेटमेंटचं मिनिंग दिलेलं आहे. बघा, फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय, तर ते सांगतात द फायनान्शियल स्टेटमेंट आर दोज विच आर प्रिपेअर पिरियडिकली. म्हणजेच काय, पिरियडिकली म्हणजे काय, एक ठराविक कालावधीचं ते स्टेटमेंट तयार केलं जातं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की आपलं फायनान्शियल इयर जे आहे ना 1 एप्रिलला सुरू होणार आहे आणि 31 मार्चला काय होणार आहे, ते 31 मार्चला संपणार आहे. म्हणजे 1 एप्रिलला सुरू होईल आणि 31 मार्चला संपेल, एंड होईल नेक्स्ट इयरला. हा जो 12 मंथचा जो पिरियड असणार आहे त्याला आपण काय म्हणणार की आपलं अकाउंटिंग इयर असं म्हणणार. आणि
ह्या अकाउंटिंग इयरमध्ये तुम्ही जो बिझनेस केलेला असेल, तुम्ही काही वस्तू परचेस केलेल्या असतील, काही वस्तू विकलेल्या असतील, काही खर्च केलेला असेल, विकून तुम्हाला इन्कम झालेला असेल, हे रेकॉर्ड केलेलं असेल त्या वर्षभरामधलं आणि त्याच्यावरून तुम्ही तुमचे स्टेटमेंट म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केलेली असेल. मग हे जे स्टेटमेंट आहेत ते वर्षभराचे, त्यालाच आपण काय म्हणणार, तो जो पिरियड आहे 12 महिन्याचा तो पिरियडिकली असणार आहे, 12 मंथचा पिरियड असणार आहे आणि त्या 12 मंथच्या पिरियडमध्ये जे तुम्ही स्टेटमेंट बनवलेले असणार आहे त्याला आपण फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हणूया. त्यांनी असं म्हटलंय पुढे जाऊन की जनरली ॲट द एंड ऑफ financial year all the information record in the books of account of business and is summarized in the financial statement. बघा काय सांगितले की at the end of financial year वर्षाच्या शेवटी जी काय तुमची अकाउंटिंग इन्फॉर्मेशन असेल ती रेकॉर्ड केली जाते बुक्स ऑफ अकाउंटला आणि ती समराइज केली जाते फायनान्शियल स्टेटमेंटलाच. म्हणजेच काय केलं जातं, फायनल अकाउंट तयार केलं जातं. फायनल अकाउंट तयार करताना जे स्टेटमेंट आपण बनवतो, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, यालाच आपण फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हणणार. असा या 3 वाक्याचा अर्थ होत आहे. पुढं त्यांनी जाऊन सांगितले द स्टेटमेंट विच आर प्रिपेअर्ड बाय बिझनेस टू फाइंड आउट प्रॉफिटेबिलिटी. बघा की असे स्टेटमेंट की जे प्रिपेअर केले जातात कशासाठी, फाइंड आउट प्रॉफिटेबिलिटी. प्रॉफिटेबिलिटी म्हणजेच काय, तुमचा प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी. प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी 2 स्टेटमेंट, ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग ट्रेडिंग अकाउंट मध्ये तुम्ही ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करता किंवा ग्रॉस लॉस फाइंड आउट करता आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये तुम्ही नेट प्रॉफिट फाइंड आउट करता किंवा नेट लॉस फाइंड आउट करता. म्हणजे प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करावं लागतं. इफिशियन्सी, सॉल्वन्सी, त्याच्यानंतर ग्रोथ ऑफ बिझनेस टू जज फायनान्शियल स्ट्रेंथ अँड स्टेटस आर कॉल्ड फायनान्शियल स्टेटमेंट. बघा आता इफिशियन्सी, सॉल्वन्सी हे जे शब्द आहेत या ठिकाणी त्यांनी वापरलेले. इफिशियन्सी असेल, सॉल्वन्सी असेल, सॉल्वन्सी पोझिशन असेल किंवा ग्रोथ, त्यालाच आपण बिझनेसमध्ये झालेली वाढ, फायनान्शियल जी वाढ होणार आहे, ग्रोथ होणार आहे ती. तर हे शोधण्यासाठी तुम्ही काय तयार करता, बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मध्ये बघा तुमच्या असेट असतात. सॉल्वन्सी पोझिशन, असेट विकून तुम्ही तुमच्या लायबिलिटी पेड करू शकता का, हे सुद्धा तुम्हाला बॅलन्स शीट वरून समजतं. आणि लास्ट इयर बॅलन्स शीट मध्ये तुमच्या ज्या लायबिलिटी होत्या, ज्या असेट होत्या त्या कम्पेअर करता करंट इयरशी, म्हणजेच तुम्हाला ग्रोथ झालेली आहे का नाही हे देखील समजतं. म्हणजे थोडक्यात त्यांनी काय सांगितले, द स्टेटमेंट विच आर प्रिपेअर बाय द बिझनेस टू फाइंड आउट प्रॉफिटेबिलिटी फाइंड आउट करण्यासाठी, बिझनेसची इफिशियन्सी फाइंड आउट करण्यासाठी, सॉल्वेन्सी कॅपॅसिटी, बिझनेसची ग्रोथ किती झालेली हे फाइंड आउट करण्यासाठी, हे जज करण्यासाठी, तुमची फायनान्शियल स्ट्रेंथ काय आहे, तुमचे फायनान्शियल स्टेटस काय आहे हे फाइंड आउट करण्यासाठी जे स्टेटमेंट बनवले जातात त्यालाच आपण फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हणणार. आणि हे स्टेटमेंट म्हणजे कोणते, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. तर हेच तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट असणार आहे. आय होप तुम्हाला लक्षात येते मी ज्या गोष्टी सांगतोय ते. पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलेलं आहे की द स्टेटमेंट गिव्ह कम्प्लीट पिक्चर ऑफ फायनान्शियल पोझिशन. कोणते स्टेटमेंट की जे गिव्ह कम्प्लीट पिक्चर ऑफ फायनान्शियल पोझिशन अँड मॅनेजरियल परफॉर्मन्स. की असे स्टेटमेंट की जे बिझनेसचा फायनान्शियल पोझिशन दाखवतात आणि मॅनेजरियल परफॉर्मन्स म्हणजेच व्यवस्थापक जे मॅनेजर असतील त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांचा परफॉर्मन्स शो करतात, ते जे स्टेटमेंट असणार आहेत त्याला आपण फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हणू. आर प्रिपेअर फॉर द प्रेझेंट इन अॅन्युअल रिपोर्ट. आणि हे जे फायनान्शियल स्टेटमेंट आहेत हे कुठं प्रेझेंट केले जातात, दाखवले जातात, तर अॅन्युअल रिपोर्ट, त्यालाच आपण वार्षिक अहवाल असं म्हणतो, त्याच्यामध्ये हे प्रेझेंट केले जातात. आय होप थिंक तुमच्या क्लिअर होत आहेत, कन्सेप्ट क्लिअर होत आहेत. नेक्स्ट त्यांनी सांगितले की द फायनान्शियल स्टेटमेंट आर प्रिपेअर बाय द प्रॉफिट कन्सर्न ॲज वेल ॲज नॉन प्रॉफिट कन्सर्न ऑर्गनायझेशन. बघा फायनान्शियल स्टेटमेंट जे प्रॉफिट कन्सर्न ऑर्गनायझेशन्स आहेत म्हणजे पार्टनरशिप असेल, कंपनी असेल, सोल ट्रेडर असेल, यांना देखील बनवावे लागतात. यांचं देखील बघा 11वी मध्ये तुम्ही सोल ट्रेडरचं किंवा सोल प्रोप्रायटरशिपचं फायनल अकाउंट शिकलाय, तिथं तुम्ही ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट बनवलेले आहेत. 12वी मध्ये आल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस, ट्रेडिंग अकाउंट आणि बॅलन्स शीट हे पार्टनरशिपचे शिकलेले आहेत. म्हणजेच तुम्हाला ते
फायनान्शियल स्टेटमेंट बनवायला तुम्ही शिकलेत. आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा आपला 2 नंबरचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, बॅलन्स शीट हे जे स्टेटमेंट आहेत हे सुद्धा फायनान्शियल स्टेटमेंट आहेत नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या दृष्टिकोनातून. म्हणजे सांगण्याचा या शेवटच्या वाक्याचा त्यांचा अर्थ काय, उद्देश काय आहे की बाबा तुमचे प्रॉफिट ऑर्गनायझेशन असू द्या किंवा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असू द्या, हे फायनान्शियल स्टेटमेंट बनवतच असतात. तर हे त्यांनी थोडंसं इंट्रोडक्शन मध्ये दिलेलं आहे. त्यांनी पुढे सांगितले देअर आर 2 इम्पॉर्टंट फायनान्शियल स्टेटमेंट, 2 महत्वाचे फायनान्शियल स्टेटमेंट आहेत. आता फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे फंड फ्लो स्टेटमेंट असेल, कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट असेल, रेशो अनालिसिस, बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण आता या ठिकाणी बघा त्यांनी काय सांगितलं, बॅलन्स शीट. बॅलन्स शीट हे फायनान्शियल स्टेटमेंट आहेत आणि ह्या बॅलन्स शीटला त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा की पोझिशन स्टेटमेंट. पोझिशन कशाची असणार आहे तर तुमच्या बिझनेसच्या ज्या ॲसेट असतील त्या ॲसेट किती आहे आणि लॅबिलिटी किती आहेत हे बॅलन्स शीटला शो केलं जातं. म्हणजे तुमची संपत्ती आणि देयता किती आहेत, म्हणजेच तुमच्या व्यवसायाची स्थिती काय आहे हे त्या ठिकाणी दर्शवलं जातं. म्हणून या बॅलन्स शीटला पोझिशन स्टेटमेंट असं म्हटलं जातं. आणि देन आफ्टर बघा त्यांनी एक सांगितलं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यालाच आपण इन्कम स्टेटमेंट. बघा प्रॉफिट अँड लॉस मधनं तुम्हाला काय समजतं की तुम्हाला नेट प्रॉफिट झाला की नेट लॉस आहे, म्हणजेच तुमचा प्रॉफिट आहे की लॉस आहे हे समजतं. म्हणूनच त्याला आपण काय म्हणणार, इन्कम स्टेटमेंट असं म्हणणार. पुढे म्हटलं की फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस इन्क्लुडेड 2 आस्पेक्ट, 2 गोष्टींचा समावेश केला जातो. एक म्हणजे अनालिसिस ऑफ डाटा. बघा अनालिसिस ऑफ डाटा हे काय सांगतं, इट प्रोव्हाइड मेथॉडिकल क्लासिफिकेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे अनालिसिस ऑफ डाटा, जो काही डाटा आहे म्हणजे तुमच्याकडं इन्कमला तुमचा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस असेल किंवा ग्रॉस प्रॉफिट असेल किंवा परचेस असतील, सेल्स असतील, हा ज्या फिगर आहेत, हा जो डाटा आहे हा मेथॉडिकलने क्लासिफाय केला जातो. एक मेथड आहे की त्या मेथड फॉलो करून त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं आणि ते क्लासिफिकेशन आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. इंटरप्रिटेशन ऑफ डाटा, याच्यात काय केलं जातं, इट मीन्स एक्सप्लेनेशन ऑफ मिनिंग अँड सिग्निफिकेशन ऑफ डाटा. याच्यामध्ये जी काही माहिती आहे त्याचं एक्सप्लेनेशन, मिनिंग, सिग्निफिकन्स म्हणजे वैशिष्ट्य वगैरे हे सांगितली जातात. आता या ठिकाणी बघा ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस. फायनान्शियल स्टेटमेंटचं अनालिसिस करण्याचं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं. का करायचं फायनान्शियल अनालिसिस, जे काही आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहेत प्रॉफिट अँड लॉस असेल, बॅलन्स शीट असेल, याचं अनालिसिस का करायचं, तर त्याचा मुख्य उद्देश काय आहे ते आपण समजून घेऊया. द फायनान्शियल स्टेटमेंट आर द सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. बघा फायनान्शियल स्टेटमेंट जे असतील, प्रॉफिट अँड लॉस असू द्या किंवा बॅलन्स शीट असू द्या, हे जे आहेत सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन, बिझनेस संदर्भातली इन्फॉर्मेशन. बिझनेसच्या असेट किती हे बॅलन्स शीट वरनं समजेल, बिझनेसच्या लॅबिलिटी किती हे बॅलन्स शीट वरनं समजेल, बिझनेसला किती प्रॉफिट आहे हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरून समजेल, लॉस झाला का हे देखील प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरून समजेल, बिझनेसचा परचेस किती हे ट्रेडिंग अकाउंट वरून समजेल, बिझनेसचा सेल्स किती हे ट्रेडिंग अकाउंट वरून समजेल. म्हणजेच काय मला सांगायचं आहे की हे जे फायनान्शियल स्टेटमेंट आहेत हे काय आहेत, सोर्स आहेत तुमची तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याचे. म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं की बिझनेसचे ॲसेट किती बघायच्यात मला, तर तुम्ही बॅलन्स शीट बघू शकता. म्हणजे तुम्हाला सोर्स कोणता आहे, बॅलन्स शीट, ॲसेट संदर्भातली इन्फॉर्मेशन घेण्यासाठी. म्हणून त्यांनी ते वाक्य वापरलेलं आहे, द फायनान्शियल स्टेटमेंट आर द सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन टू व्हेरियस युजर्स. व्हेरियस युजर्स म्हणजे ही इन्फॉर्मेशन कोणाला दिली जाते, व्हेरियस युजर्स. युजर्स म्हणजे ज्याला त्याचा उपयोग होणार आहे, ज्या त्याचा वापर करणार आहेत. मग असा बिझनेसच्या इन्फॉर्मेशनचा उपयोग किंवा वापर करणारे व्यक्ती कोण आहेत, शेअर होल्डर. बिझनेसला भांडवल जे देतात किंवा आता आपण इश्यू ऑफ शेअर हा टॉपिक बघितला की जे बिझनेसचे कंपनीचे शेअर खरेदी करतात असे शेअर होल्डर असतील, बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करणारे इन्व्हेस्टर असतील, बिझनेसला माल पुरवणारे सप्लायर असेल, बिझनेसकडून टॅक्स कलेक्ट करणारं गव्हर्नमेंट असेल. तर यांना ह्या इन्फॉर्मेशनची गरज असते की त्यांनी त्यांच्याशी व्यवहार, बिझनेसशी त्यांचा व्यवहार चालू असतो, मग ते व्यवहार करायचा का नाही हे डिसिजन घेण्यासाठी त्यांना ही इन्फॉर्मेशन गरजेची असते. म्हणून असं फायनान्शियल स्टेटमेंट करावं लागतं. द मेन ऑब्जेक्ट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट आर ॲज फॉलोज. बघा पहिला ऑब्जेक्ट काय, टू हेल्प
इन प्लॅनिंग, भविष्यातील प्लॅनिंग तुम्हाला करायचं आहे. तुमचा सेल्स वाढवायचा असेल तर तुम्हाला परचेस वाढवावा लागेल, खर्च कमी करायचा असेल तर तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट बघावे लागतील. कुठं जास्त खर्च होतोय हे तुमच्या लक्षात येईल आणि तो खर्च कमी करण्यासाठी काय करावं लागेल याचं तुम्ही प्लॅनिंग करता. म्हणजेच काय की फायनान्शियल स्टेटमेंटचं अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बिझनेसचं प्लॅनिंग करण्यामध्ये मदत होते. द नेक्स्ट सांगितलंय त्यांनी महत्वाचा ऑब्जेक्ट आहे, असिस्ट इन इस्टिमेटिंग द बिझनेस, असिस्ट द इस्टिमेटिंग द अर्निंग ऑफ बिझनेस. म्हणजे बिझनेसचं अर्निंग इस्टिमेट करण्यासाठी, म्हणजे भविष्यात आता मला बिझनेसला जर समजा 1,00,000 रुपये या वर्षी प्रॉफिट असेल, 1,00,000 रुपये, तर हा प्रॉफिट मला पुढच्या वर्षी 2,00,000 पर्यंत घेऊन जायचा. म्हणजे माझा इस्टिमेटेड प्रॉफिट 2,00,000 जर मला ठेवायचा असेल तर तो असिस्ट करण्यासाठी, म्हणजे तो ठरवण्यासाठी मला हे काय करावे लागतील, फायनान्शियल अनालिसिस करावं लागतील फायनान्शियल स्टेटमेंटचं. त्याच्यानंतर टू असिस्ट इन्व्हेस्टमेंट मेकिंग डिसिजन. बघा, इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल बिझनेसला, दुसऱ्या बिझनेसमध्ये, किंवा इन्व्हेस्टर असतील, इन्व्हेस्टरला आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर असे इन्व्हेस्टमेंट मेकिंग डिसिजन घेण्यासाठी जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना हे फायनान्शियल स्टेटमेंट मार्गदर्शन करणार आहेत की बाबा बिझनेसच्या असेट चांगले आहेत, बिझनेसची फायनान्शियल पोझिशन चांगली, म्हणजे बिझनेसमध्ये जर आपण पैसे गुंतवले तर आपले पैसे बुडणार नाहीत, मग आपण बिंदास्त इन्व्हेस्ट करू शकतो, म्हणजेच इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन घेऊ शकतो. आणि हा डिसिजन घेण्यासाठी फायनान्शियल स्टेटमेंटचं अनालिसिस गरजेचं. पुढे जाऊन सांगितले टू हेल्प मॅनेजमेंट इन असेसिंग द इफिशियन्सी ऑफ ऑर्गनायझेशन. बघा, त्यांनी सांगितले की मॅनेजमेंटला मदत करणार आहे की इफिशियन्सी ऑफ ऑर्गनायझेशनची इफिशियन्सी काय आहे, क्षमता काय आहे हे समजून घेण्यासाठी. त्याच्यानंतर टू प्रोव्हाइड फायनान्शियल इन्फॉर्मेशन अबाउट इकॉनॉमिक रिसोर्सेस. इकॉनॉमिक रिसोर्सेस म्हणजे आर्थिक रिसोर्सेस काय असणार आहेत, बिझनेसला कोणकोणत्या मार्गाने पैसे भेटतात, बिझनेसला प्रॉफिट होतोय, बिझनेसचं कॅपिटल आहे, बिझनेसची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तिथून त्याला बिझनेसला इन्कम भेटतो आहे. म्हणजेच काय, रिसोर्सेस काय आहेत बिझनेसचे ते समजतील कशावरून, फायनान्शियल स्टेटमेंटवरून. त्याच्यानंतर पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे की बघा या ठिकाणी नंबर 6, टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट चेंजेस इन नेट रिसोर्सेस अरायझिंग आउट ऑफ द बिझनेस ऍक्टिव्हिटी. बघा, टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट चेंजेस म्हणजे बिझनेसमध्ये जे काही रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्ये काही चेंजेस होत आहेत का, आपल्याला इन्कमच्या बाबतीत कमी जास्त होत आहे का, मग ह्या कशामुळे होत आहे, तर त्या बिझनेस ऍक्टिव्हिटी कोणत्या केल्यामुळे आपले रिसोर्सेस कमी होत आहेत किंवा जास्त होत आहेत हे आपल्याला अनालिसिस केल्यानंतरच समजेल. आणि टू डिस्क्लोज अदर इन्फॉर्मेशन, डिस्क्लोज म्हणजे डिस्प्ले करणे, दॅट इज रिलेव्हंट टू नीड ऑफ युजर ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे जे फायनान्शियल स्टेटमेंटचे युजर आहेत त्यांना जी गरजेची इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी देखील फायनान्शियल स्टेटमेंट महत्वाचे आहेत. मग त्यांनी सांगितले दी इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट फायनान्शियल पोझिशन, परफॉर्मन्स, changes in financial position of an enterprises that use full wide range of users making economical डिसिजन किंवा इकॉनॉमिक डिसिजन. म्हणजे जे बिझनेसची इन्फॉर्मेशनचा वापर करून बिझनेसची व्यवहार करायचा का नाही, इन्व्हेस्टरने इन्व्हेस्ट करायचं का नाही, सप्लायर आहेत त्यांनी माल बिझनेसला पुरवायचा का नाही, गव्हर्नमेंटने किती टॅक्स कलेक्ट करायचा, शेअर होल्डरला किती डिव्हिडंड भेटणार आहे हे त्या बिझनेस परफॉर्मन्सवर अवलंबून असणार आहे. तर हे जे व्हेरियस युजर्स असतील त्यांचे इकॉनॉमिकल डिसिजन घेण्यासाठी युजफुल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम हे फायनान्शियल स्टेटमेंट करत असतात. आणि हे स्टेटमेंटचं अनालिसिस केल्यानंतर ते डिसिजन हे युजर्स घेऊ शकतात. अशा पद्धतीने हे बिझनेस फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिसचे ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत. आता काही त्यांनी लिमिटेशन्स देखील सांगितलेले आहेत, तर ते लिमिटेशन्स आपण पटकन बघून घेऊया की बघा काय आहे लिमिटेशन्स. तर फायनान्शियल स्टेटमेंट इज पॉवरफुल मेकॅनिझम विच हेल्प इन असर्टेनिंग द स्ट्रेंथ. बघा, फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस जे आहे ते मेकॅनिझम आहे, एक प्रकारची पद्धत आहे की ज्याच्या मार्फत बिझनेसची स्ट्रेंथ असेल, बिझनेसची विकनेस असतील, इन अपीअरन्स अँड फायनान्शियल पोझिशन ऑफ एंटरप्राइज, की हे आपल्याला समजू शकते की स्ट्रेंथ काय आहे, विकनेस काय आहे, त्याच्यानंतर बिझनेसचं ऑपरेशन्स काय असतील, फायनान्शियल पोझिशन काय आहे हे समजतं. अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट डिपेंड अपॉन द डाटा.
हे सगळे कशावर अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट कशावर डिपेंड आहे, तर डाटा अँड इन्फॉर्मेशन सप्लायड बाय द फायनान्शियल स्टेटमेंट. फायनान्शियल स्टेटमेंटमधून जी काही डाटा इन्फॉर्मेशन सप्लायड होणार आहे त्याच्यावर आहे. मग त्याचे काही लिमिटेशन्स देखील असणार आहेत. तर त्यातले पहिलं जे लिमिटेशन असणार आहे, क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन आर इग्नोर. क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन म्हणजे काय, की बाबा बिझनेसच्या प्रोडक्टची क्वालिटी असेल, त्याच्यानंतर इफिशियन्सी असेल, मॅनेजमेंटची कार्यक्षमता असेल किंवा बिझनेसमधली स्पर्धा असेल, याचं कंपॅरिझन या ठिकाणी होत नाही फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये. फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये फक्त पैसा म्हणजे मॉनिटरी टर्म रेकॉर्ड केल्या जातात आणि त्याचंच अनालिसिस होतं. त्याच्यामुळं क्वालिटेटिव्ह डाटा जो असेल किंवा क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन जी असेल ती याच्यामध्ये इग्नोर केली जाते. बघा या ठिकाणी तेच सांगितले, ओनली इन्फॉर्मेशन विच कॅन रिप्रेझेंट इन द मॉनिटरी टर्म्स आर शोन इन फायनान्शियल स्टेटमेंट. अदर इम्पॉर्टंट फीचर रिलेटेड टू क्वालिटी विच कॅनॉट बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी आर इग्नोर्ड. म्हणजे जे क्वालिटीची रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल ती इग्नोर केली जाते. सच ॲज बिझनेसचं गुडविल असेल, हार्मोनी असेल, इफिशियन्सी असेल ऑफ मॅनेजमेंट असेल किंवा कॉम्पिटिशन असेल बिझनेसमधले, या गोष्टी कम्पेअर होत नाही. हे एक लिमिटेशन आहे. हिस्टॉरिकल कॉस्ट, बघा आपण 5 वर्षापूर्वी घेतलेली असेट 1 लाखाची असेल, आता तिचं मार्केट व्हॅल्यू, त्या असेटची मार्केट व्हॅल्यू कमी झालेली असेल किंवा वाढलेली असेल, याचा विचार केला जात नाही प्रेझेंटचा. जी काही हिस्टॉरिकल कॉस्ट असेल तीच रेकॉर्ड केली जाते आणि ती रेकॉर्ड केलेली हिस्टॉरिकल कॉस्टवरच फायनान्शियल स्टेटमेंट तयार केले जातात आणि त्याचंच नंतर अनालिसिस केलं जातं. त्यामुळे आपल्याला प्रॉपर अनालिसिस या ठिकाणी प्रोव्हाइड होत नाही. त्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलं की फायनान्शियल स्टेटमेंट आर प्रिपेअर ऑन हिस्टॉरिकल कॉस्ट. कोणत्या कॉस्टवर प्रिपेअर केलं जातं, हिस्टॉरिकल कॉस्ट अँड बुक व्हॅल्यू ऑफ असेट. दे डू नॉट प्रेझेंट द इफेक्ट ऑफ चेंज इन प्राइसेस. म्हणजे तिच्या असेटच्या व्हॅल्यूमध्ये जो काही चेंज झालेला असेल त्याचा त्या ठिकाणी रेकॉर्ड केले जात नाही. त्याच्यामुळे ते आपल्याला प्रॉपर आहे का नाही हे सांगू शकत नाही. हे एक लिमिटेशन आहे. त्याच्यानंतर बेस ऑफ अकाउंटिंग कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन. आता बघा जे काही अकाउंटिंग तयार केले जातात, रेकॉर्ड मेंटेन केले जातात, हे रूल अकाउंटिंगचे फॉलो करून मेंटेन केले जातात. अकाउंटिंग कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शनचा अभ्यास करून, कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन फॉलो करून ते रेकॉर्ड केले जातात. त्याच्यामुळे हे जे स्टेटमेंट असणार आहेत हे रिअलिस्टिक नसतात. बघा त्यांनी सांगितलेले की फायनान्शियल स्टेटमेंट आर प्रिपेअर ऑन द बेस ऑफ सर्टन अकाउंटिंग कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन. This means that these statements are far away from the reality. म्हणजे हे रियालिटीला धरून नसतात. Their analysis cannot be of much use. त्यामुळे हे जे अनालिसिस आपण करतो हे जास्त युजफुल नसतं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे हे एक लिमिटेशन्स आहे. त्याच्यानंतर इन्फ्लुएन्स बाय द पर्सनल जजमेंट. बघा आता पर्सनल जजमेंट, अकाउंटंट वगैरेचे काही पर्सनल जजमेंट असतात की त्याच्यावरूनच तो अकाउंटिंग करत असतो. तर ते त्यांनी या ठिकाणी सांगितले. फायनान्शियल स्टेटमेंट आर कन्क्लुजन आर अफेक्टेड बाय पर्सनल डिसिजन. देअर आर मेनी आयटम्स विच आर डिसाइडेड बाय अकाउंटंट देमसेल्व्स. म्हणजे अकाउंटंट जो आहे तो स्वतः ठरवतो काही गोष्टी. फॉर एक्झाम्पल कोणतं, की डेप्रिशिएशनची मेथड कोणती यूज करायची अकाउंटंट ठरवणार आहे. जर चुकीची मेथड यूज केली तर रिअलिस्टिक स्टेटमेंट तयार होणार नाहीत. व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक कसं ठेवायचं हे अकाउंटंट ठरवणार. रिटर्न ऑफ डेफर्ड एक्सपेन्सेस हे कसे करायचे हे अकाउंटंट ठरवणार आहे. त्याच्यामुळं हे काय आहे, इन्फ्लुएन्स आहे पर्सनल जजमेंटचा जो अकाउंटंट करत असतो. त्याच्यानंतर बिंग अनकम्पेरेबल. बघा त्यांनी सांगितले की डिफरन्स इन डेट ऑफ प्रिपरेशन ऑफ नेचर ऑफ बिझनेस. बघा डिफरंट इन डेट ऑफ प्रिपरेशन, वेगवेगळ्या डेटला तयार केले जातात. नेचर ऑफ बिझनेस, बिझनेसचा नेचर वेगळा असेल, मेथड ऑफ अकाउंटिंग वेगळी यूज केलेली असेल तर त्याचं कंपॅरिझन करणं अवघड असतं. त्यामुळे मेक द फायनान्शियल स्टेटमेंट अनकम्पॅरेबल. म्हणजे कम्पेअर करता येत नाहीत. बिझनेसचं नेचर वेगळं असेल, डेट वेगळे असतील स्टेटमेंट तयार करण्याच्या किंवा अकाउंटिंग मेथड वेगळ्या यूज केला तर ते कंपॅरिझन आपल्याला करता येणार नाही. पुढे त्यांनी जाऊन सांगितलेलं बघा या ठिकाणी की स्टॅटिस्टिक स्टेटमेंट आहेत की फायनान्शियल स्टेटमेंट आर स्टॅटिस्टिक इन नेचर. म्हणजे काय त्या ठिकाणी फक्त अकाउंट आकडेवारी असते. दे रिप्रेझेंट ऑब्सुलेट फिगरच असतात त्या ठिकाणी. दे डू नॉट प्रेझेंट द प्रोसेस बाय विच द फिगर आर अराइव्ड. ती प्रोसेस आहे म्हणजे ही फिगर कशी आली त्याची प्रोसेस त्या ठिकाणी नसते, फक्त स्टॅटिस्टिक डाटा दिलेला असतो. त्याच्यामुळे हे रिअलिस्टिक आहे का नाही हा देखील एक प्रश्नचिन्ह असतं. आणि लास्ट त्यांनी सांगितलंय
अफेक्ट बाय विंडो ड्रेसिंग. आता विंडो ड्रेसिंग म्हणजे काय की मॅन्युप्युलेट केले जातात, म्हणजे आपली फायनान्शियल पोझिशन चांगली हे दाखवण्यासाठी इन्कम जास्त दाखवणे, एक्सपेन्सेस कमी दाखवणे, असेट जास्त दाखवणे, लॅबिलिटी कमी दाखवणे आणि आपलं बॅलन्स शीट, आपलं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट चांगले, जेणेकरून लोकांनी ते बघितल्यानंतर ते आपल्या बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतील, अशा पद्धतीचे ते तयार करणे. यालाच काय म्हणायचं आपण, विंडो ड्रेसिंग असं म्हणायचं. म्हणजेच काय, रिअल न दाखवता काहीतरी घोटाळा करून ते प्रेझेंट करणे. म्हणून त्यांनी सांगितलंय समटाइम मॅनेजमेंट डिस्प्ले रोजी पिक्चर थ्रू आउट फायनान्शियल स्टेटमेंट इन ऑर्डर शो एक्सलंट प्रॉफिट चांगला आहे तुमचा, प्रॉफिट सेल्स चांगला आहे बाय इन्क्रीज, क्लोजिंग स्टॉक मे बी ओव्हरव्हॅल्यूड, क्लोजिंग स्टॉकची हे आहेत ओव्हरव्हॅल्यूड करून दाखवला जातो. परचेस ॲट द एंड ऑफ इयर मे बी नॉट शोन, परचेस दाखवलेच जात नाही, म्हणजे खर्च दाखवलाच जात नाही. दीज मे बी नोन ॲज विंडो ड्रेसिंग. यालाच काय म्हणायचं, विंडो ड्रेसिंग असं म्हणायचं. इट इज क्लिअर फ्रॉम द अबोव लिमिटेशन दॅट द रिझल्ट ऑब्टेन फ्रॉम द अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट शुड not be taken at a true indicator of financial strength and weakness of the business. म्हणजे हे असे आहेत, असे काही लिमिटेशन आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला बिझनेसची ट्रू जी काही फायनान्शियल पोझिशन असेल ती समजणार नाही, म्हणजे खरी परिस्थिती आपल्याला लक्षात येणार नाही. दिस लिमिटेशन मस्ट बी केप इन माइंड वाईल टेकिंग डिसिजन अँड बेसिस ऑफ अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. ज्यावेळेस तुम्ही फायनान्शियल स्टेटमेंट करणार आहात त्यावेळेस हे लिमिटेशन लक्षात ठेवूनच ते स्टेटमेंटचे अनालिसिस करा, असं त्यांनी शेवटच्या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे. हा झाला थोडासा थिओरॉटिकल पार्ट. आता अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बॅलन्स शीट बघणार आहोत. आणि ही बॅलन्स शीट जी आहे आपण शिकत असताना असं बघितलं होतं की ही बॅलन्स शीट इकडे लॅबिलिटी असतात, इकडे असेट असतात. तर आपल्याला ही कशी होती, हॉरिझॉन्टल फॉर्मॅटमधली बॅलन्स शीट होती. आता आपल्याला व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये उभ्या स्वरूपात आपल्याला अगोदर लॅबिलिटी लिहायच्या, नंतर असेट लिहायच्या, अशा पद्धतीची बॅलन्स शीट बघायची आहे. तर हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आय होप विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण थेरॉटिकल पार्ट डिस्कस केला फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिसच्या संदर्भातला, तो तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात आलेला आहे. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आत्ता या ठिकाणी आपण थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट थेरॉटिकल पार्ट किंवा एक्झाम्पल अभ्यासूया. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.